नमस्कार, आप देख रहे हैं पालघर लाइव। जनता की बुलंद आवाज। विरार में बोगस वोटरों का मुद्दा गरमाया। महापौर अजीत पाटिल ने 90% नाम फर्जी होने का किया दावा। का ज्या राजकीय पक्षांना मतदार सापडले नव्हते मतदानाच्या वेळी स्लिपा वाटतात, त्यांच्या स्लिपा शिल्लक होत्या, परंतु असे सगळे लोक सगळ्याच राजकीय पक्षांना जे भेटले नाही ते मतदान सकाळी सकाळी येऊन करून निघून गेले। आणि या संबंधी आम्ही कल्पना दिलेली आणि आम्ही स्पष्ट दिलेलं का कल्याण पूर्व, पश्चिम, भिवंडी, ठाणे, अंधेरी, मीरा भाईंदर इथून कसे लोक आले, त्यांची नावं कशी आहेत आम्ही स्पष्ट दिली। आणि त्यासंबंधी कोणीही असं घेतलं नाही। आता त्याच्यामध्ये काय झालं का जे 90% नावं कमी झाल्यात नावं त्याच्यातली 90% नावं ही बोगस मतदार होते। आणि याही पुढे मी जाऊन सांगतो की आज जरी हे फायनल झालं असेल तरी भविष्यातील येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघाल का जवळपास 20 ते 30% नावं परत वाढवली जातील आणि त्यावेळी तो कंट्रोल त्यांच्याकडे येतो। आज काय झालं, SIR-मुळे ही जी बोगस नावं घातलेली होती त्यांची जिकडे नावं आहेत तिकडे त्यांनी कन्फर्मेशन दिलं, त्यामुळे इकडूनची नावं निघून गेली त्यांची। पण त्यांची 2-2, 3-3 ठिकाणी नावं होती आणि ती काढली गेली। आणि हे इथेच नाही तर बऱ्याचशा ठिकाणी त्यांनी केलं होतं आणि आम्हाला तो डाऊट होता, म्हणून आम्ही गेल्या 6 महिन्यापूर्वी म्हणजे SIR चालू व्हायच्या आधी कलेक्टर ऑफिसला निवडणूक अधिकाऱ्यांना संपूर्ण डिटेल आमचे माजी नगराध्यक्ष उमेश नाईक आणि आम्ही सगळे गेलेले होते आणि आम्ही डिटेल सगळी तशी दिली होती। आणि त्यावेळी माझी राज्यमंत्री पालघरच्या मनीषाताई निमकर यांनी देखील ऑब्जेक्शन घेतलं होतं। त्यांनी सांगितलं की सुरतची नावं जी आलेली आहेत ती काढून टाकण्यात यावी। आणि निवडणुकीच्या दिवशी तुम्ही बघितलं असेल की आपल्या इकडे गुजरातमधल्या काही बसेस बऱ्याच आल्या होत्या, त्या कशासाठी आल्या होत्या, काय आल्या होत्या आपल्याला कळालंच नाही। त्यामुळे आमचा जो संशय होता तो खरा होता। 53% एरिया आहे तिकडे त्यांनी असे बोगस मतं नोंदवले होते। जसं नालासोपारा आहे तसा ठाणा, मुंबई, पुणे अशा काही शहरामध्ये देखील अशी त्यांनी नावं पाठवली पण केलं।